अकोट शेतकऱ्याचे बेहाल, नाफेड नोंदणी साईटचा चक्काजाम। अकोट येथील शेतकरी सोयाबीन पिकाची नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री ऑफिसवर उपाशीपोटी सगळी कामे सोडून पिकाची नोंद करण्यासाठी सकाळी 6 वाजतापासून हजर आहेत। तरी आज सकाळपासून फक्त 4 नोंदी पूर्ण झाल्या। महिला शेतकरी आपल्या घरची कामे सोडून मुलाबाळांना घरी ठेवून नोंद करण्यासाठी आलेल्या असून त्यांना खूप हाल होत असून शेतकऱ्याने घरी मुलबाळ पाहावी की नाफेडची नोंद करण्यासाठी तेथे दिवसभर हजर राहावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। संबंधित सर्व झालेला त्रास व त्यासंबंधी शेतकऱ्यांनी अकोट तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण यांना लेखी स्वरूपात विनंती अर्ज दिला। सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की संबंधित विभागाची साईट सुरळीत चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नोंद करताना बायोमेट्रिक आवश्यक आहे, तरी ऑफलाईन मध्ये फॉर्म जमा करून शेतकऱ्यांना नंतर फोन करून बायोमेट्रिक पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून ऑफिसवर गर्दी होणार नाही व शेतकऱ्यांना पण सुलभ होईल। साईट सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून शेतकऱ्यांना होण्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत। तालुका खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदीच करण्यास असमर्थ आहेत। यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन। अकोट सेंटरवरून सर, इथं शेतकरी कमस कम 700-800 शेतकरी जमा झालेले आहेत। आपली साईट सुरू नाही आहे। इथं पण काही महिला पण आहेत म्हटलं, ज्यांच्याकडे लहान बाळ आहेत, घरी जायचं आहे आणि साईट सुरू नाही आहे। याच्यावर पर्यायी मार्ग काय होऊ शकते का आपल्याकडून? आपल्याकडलं काहीच नाही, ते शासनाचं आहे ना। अच्छा अच्छा साहेब, मी काय म्हणतो साहेब, एक मिनिट साहेब, सगळ्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की बा हे जे ऑनलाईनचं समजा बायोमेट्रिकचं अडचण चालू आहे की नाही आपल्याला, तर सध्याचे सगळ्या शेतकऱ्यांचे नावं लिहून घ्या आणि त्याचे ऑफलाईन डॉक्युमेंट घेऊन घ्या आणि आपल्या ऑफिसला जसं सुरळीत होणार तसे 20-20, 50-50 शेतकरी बोलवा, असं शेतकऱ्यांचं मत आहे। ऑनलाईन नंबर आहे, आम्ही त्याच्यावर उद्या पण सांगा ना। आता तुमचा 30वा नंबर आहे। तुम्ही उद्या समजा हे सगळं पोझिशन मध्ये तुम्ही आलेच नाही 2 दिवस नाही। सगळे शेतकरी म्हणतात साहेब त्याचं नाव प्रॉब्लेम आहे, तो आला नाही तो कोठला सांगणार आहेत। तर दादा, काय अडचण आहे तुम्हाला? आम्ही सकाळपासून सोयाबीनची नाफेड करतात नोंदणी करता आलेलो आहोत। अच्छा, अजून ते काम धीम्या गतीने चालू आहे, संगणक काम नाही करून राहिलं। म्हणजे साईट चालू नाही आहे तुमचं म्हणणं आहे ना? लोकांचीच फक्त नोंदणी झालेली आहे। मग तुम्हाला अडचण काय? दिवसभर थांबावं लागतं? आम्ही दिवसभर थांबून उन्हात आणा, तरी पाणी नाही, काही नाही, दिवसभर थांबून होत नाही ते। पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।